ज्ञानेन तु तदज्ञानम येषां नाशितम आत्मनः तेषां आदित्य वजज्ञानम प्रकाशयति तत्परम. मित्रांनो, श्रीकृष्ण इथे सांगतात, ज्यांच्या अंतःकरणात अज्ञान नष्ट झालं आहे त्यांना ज्ञान म्हणजे सूर्याप्रमाणे सर्व काही प्रकाशमान करतं. किती सुंदर अर्थ आहे ना हा. आपल्याला बाहेरून कोणी प्रकाश देत नाही, तो आतून जागृत होतो. पण त्यासाठी ज्ञानयोग म्हणजेच आत्मचिंतन, साधना आणि सत्याचा शोध आवश्यक आहे. आपण रोज बाहेरच्या गोष्टींचा विचार करतो, पण गीता आपल्याला शिकवते, स्वतःचा शोध घ्या, आत्मा जाणून घ्या. जेव्हा आत्मज्ञान प्राप्त होतं तेव्हा अंधकार, भीती आणि मोह आपोआप नष्ट होतात. मधल्या भागात स्मरण. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहताय याचा अर्थ तुम्हाला गीतेचा आनंद घ्यायचा आहे. मग मन एकाग्र करा आणि या ज्ञानाच्या प्रवासाचा आस्वाद घ्या. श्रीकृष्ण म्हणतात, कर्म करताना आत्मज्ञान जोपासा, कारण ज्ञानाशिवाय कर्म हे फक्त प्रयत्न असतात. पण ज्ञानासह केलेले कर्म तेच योग बनतं, तेच आत्मबोधाचे दर्शन घडवतं. आपल्या आत एक दिवा आहे जो ओळखायचा आहे. जेव्हा तो दिवा पेटतो तेव्हा अंधार कायमचा दूर जातो. मग ना दुःख उरतं ना संभ्रम, फक्त शांती आणि आत्मसाक्षात्कार. ज्ञानयोग म्हणजे फक्त पुस्तकातील तत्वज्ञान नाही, तर प्रत्यक्षात अनुभवायचा, जगायचा मार्ग आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जाणून घ्या की तुम्ही शरीर नाही तर आत्मा आहात. हे समजल्यावर जीवनातलं प्रत्येक संकट लहान भासू लागतं. हा होता भाग 29, ज्ञानयोग आणि आत्मबोधाचं अद्भुत तत्वज्ञान. पुढील भागात आपण जाणून घेऊ बुद्धियोग आणि स्थिरचित्ततेचे सामर्थ्य. पुढचा भाग नक्की पहा, फक्त अमोक चॅनलवर, उद्या सकाळी 8 वाजता. गीतेचा विचार मनात ठेवा. जय श्री कृष्ण.